नमस्कार, कसे आहात सगळे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खेकड्याच्या रस्स्याची रेसिपी आणि खेकडा मसाला फ्राय। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आमचे जे फॅमिली फ्रेंड आहे स्वप्नील आणि सोनाली, त्यांनी गटारीनिमित्त आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं होतं। सो त्यांच्या घरची ही रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ बघत राहा। हां, आपले जिवंत आहेत ती भरलेली माली याच्यामध्ये अंडी हे 900 रुपये किलो। 900 आणि हे 600 रुपये। अच्छा, हे आपल्या इथे महागा 1000-1200 रुपये 5 का 6 पीस देतात। छान आहेत पण काळ्या पाटीचे याच्यामध्ये बघा, म्हणजे हे ना ह्या मादे आहेत। हां, मादच घेत आणि मादच आणतात मी गोष्टी सगळ्या। ती पण मादच आहे। हा नर आहे, हा जो ए टाईप असतो ना वी टाईप तो नर, आणि हा जो मोठा असतो तो मादी। बापरे, हवं कसं आहे गरम होईल पप्पाला ना। ही मादी आहे। ही मादी कशी ओळखायची, हे यू टाईप मध्ये असतं। नर असेल तर असा वी असतो इथे। आता आपण खेकडे तोडतोय, खेकडे तोडायचे पहिले ते बांधलेले आहेत, हे नांगे बांधले, ते नांगा पहिला तोडून घ्यायचा, उलट्या साईडला फिरवायचा, तो तुटतो। थोडी भरलेला आहे, ताकद किती लावलं चालेल किती उघडले पण हार्ड असतं ना खूप, ते बांधले त्याच्यामुळे होत नाही। नांगे आपण तोडून घेतलेले आहेत। आता हे जे पाय तोडतोय, पाय तोडायला सोपे असतात, नांगे थोडेसे कठीण असतात। आपण नंतर हे ओपन करून साफ करून घेऊया। पहिल्यांदा सगळ्यांचे नांगे आणि पाय तोडून घेऊया। सो स्वप्नीलने सगळे खेकडे साफ करायला घेतले। त्याच्या पाय आणि जे नांगे आहेत तो एका भांड्यामध्ये ठेवत होता आणि जो मधला भाग आहे तो एका भांड्यामध्ये ठेवत होता। सगळे खेकडे जिवंत होते आणि मला तर खूप भीती वाटत होती। नंतर त्यांनी सगळे वेगवेगळं केलं आणि खरंच खेकडे साफ करणं म्हणजे खूप मोठं टास्क आहे, कारण त्यांच्या नांग्या बांधलेल्या होत्या, पण जर ते सुटले तर ते चावतात। दोनदा स्वप्नीलला ते चावलेसुद्धा आणि खायला खूप मजा वाटते, पण खरंच खूप मोठी प्रोसेस आहे। हे सगळं साफ करण्यात बराच वेळ गेला, जवळजवळ 2 तास लागले। क्या होता है, थोड़ा बहुत भी डर लगता है, ये छोड़ूंगा तो क्या हो जाएगा? अरे यूट्यूब पे जाएगा ध्रुव और स्वरूप डर लग रहा है ध्रुव। इकडे सागरिका, इकडे यादव काकी ही आहे सोनाली। हे बघा किती भरलेली चिंबोरी आहे, ही किती अंडी भरलेली आहेत बघा। आपण शेवटचीच असेल आपली, शेवटचीच आहे, शेवटची मी ओपन करतो बघा कशी करतो। मगाची चांगली भरलेली होती, कमी येत होतं। आता आपण ह्याला साफ करूया। आपण ह्याचं वरचं हे काढून
सो हे बघा, स्वप्नीलने आपल्याला ओपन करून दाखवलेली की भरलेले खेकडे कसे असतात आतून. आणि हे बघा, तो सगळे हे साफ करून घेत आहे. हे सगळं जे वरवर असतं ना स्पंज टाईप, ते सगळं काढून टाकायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे त्यांनी सगळे खेकडे आम्हाला क्लीन करून दिले आणि मग आम्ही त्यांची रेसिपी करायला सुरुवात केली. भरलेले खेकड्या होत्या या, मादी फिमेल होत्या या. हे ऑरेंज कलर आहेत, हे त्यांची अंडी आहेत. आणि नंतर हे बघा, हे सगळे खेकडे छान प्रकारे बऱ्याच वेळा पाण्यातून धुवून घेतले, कारण माती वाळू किंवा चिखल त्यांना लागलेला असतो म्हणून बऱ्याच वेळा त्यांना साफ करावं लागतं. इथे सोनालीने त्यांचे नांगे व पाय सगळे धुवून काढले स्वच्छ एकदम. आणि नंतर मी मसाला करायला घेतला. जे काही वाटप रेसिपीसाठी लागणार होतं त्याची तयारी सगळी तिने करून घेतली. इथे ती ओलं खोबरं कापून घेत आहेत. आणि मसाल्यासाठी आम्ही घेतलं होते हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला, अख्खी वेलची मोठी, घरचा मसाला, तमालपत्र आणि चिकन मसाला, कांदा, खोबरं, ओलं खोबरं, 4-5 मिरच्या, लसूण, आलं आणि कोथिंबीर. हा सगळा मसाला आम्ही आता कच्चाच वाटून घेणार होतो. कच्च्या वाटपातच ह्याची रेसिपी होणार होती. सो आता तेल तापल्यानंतर हे सगळे जे खेकड्यांचं मधला पोर्शन आहे तो मी आता छान प्रकारे तेलामध्ये, त्याच्या आधी ना जे फॅट निघालं होतं ते टाकलं होतं परतायला. ते छान परतल्यानंतर त्याच्यात हे खेकडे ॲड केले आणि छान परतून घेतलं. तोपर्यंत सोनाली इथे मसाला सगळा वाटून घेत आहे. कच्च्या मसाल्याची किंवा वाटपाची रेसिपी आहे, खूपच टेस्टी झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. खूपच झणझणीत असा रस्सा झाला होता. सो हे बघा, तिने पाय जे आहेत ते सुद्धा वाटून घेतले आणि पाणी टाकून नंतर हे गाळून घेणार आहे. ह्याच्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते रस्स्याला. आता नांगे व पाय सगळे ॲड करून छान परतून घेतले. कलर चेंज झालेला आहे बघा. सो आता मी सगळे सुके मसाले त्याच्यात ॲड करणार आहे. तमालपत्र ॲड केलं, त्याच्यानंतर वेलची ॲड करणार आहे मोठी 2. आणि जे सगळे मसाले आहेत, हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला, घरचा मसाला, चिकन मसाला, तो सुद्धा ॲड करून सगळं एकत्र मिक्स करून घेतलं मी. बघा, खेकड्यांचा कलर चेंज झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपले खेकडे आता शिजत आलेले आहेत. छान प्रकारे मिक्स केलं आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ दिली त्याला. खूप छान असा सुगंध सुटला होता. तेव्हाच तोंडाला खूप पाणी आलं होतं आणि खूपच टेस्टी झाला होता रस्सा. सो आता हे झाल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे बघा, आता त्याच्यात आम्ही ॲड करणार आहे जो वाटलेला मसाला होता, जे वाटप आम्ही काढलं होतं कच्चं, ते सगळं त्याच्यात डायरेक्टली ॲड करून देणार आहे. तुम्ही हे जे वाटप आहे ते परतूनही ॲड करू शकतात, त्याची टेस्ट वेगळी लागते आणि असं कच्च्या मसाल्यातली वेगळी लागते. आता हा सगळा मसाला त्याच्यात ॲड केला, तो सुद्धा छान प्रकारे त्याच्यात मिक्स करून छान परतून घेतला आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हे वाटप त्याच्यामध्ये. हे बघा, छान असं मिक्स करून घेणार आहे मी. आणि त्याच्यानंतर पाणी ॲड करायचं आहे. जे पायांचं पाणी आपण वाटून काढलं होतं ना गाळून, ते ॲड करायचं आहे. आणि मग वरून तुम्हाला एक्स्ट्रा पाणी लागलं तर तुम्ही ॲड करू शकता. हे बघा, आता हे जे पाय वाटले होते आम्ही त्याचं पाणी ॲड करत आहे. ह्याच्यामुळे खूप चव येते रश्श्याला. आणि आता भरलेलं जे खेकडे करायचे त्याची तयारी करत आहे सोनाली. तेच जे वाटप होतं ते घेतलेलं आहे थोडं. त्याच्यात तिने घरचा मसाला, मीठ, हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला, चिकन मसाला सगळं टाकून एकत्र मिक्स करून घेतलं. हे सगळं टाकत आहे बघा. ती आता हळद ॲड करत आहे. सेम मसाले ॲड करायचे, सेम वाटप आहे तेच ॲड करून एकत्र मिक्स करून हाच मसाला आम्ही त्या खेकड्यांमध्ये भरून घेतला. त्याचीही टेस्ट खूप छान लागत होती फ्राय केलेली. हे बघा, तिने आता सगळं मिक्स करून घेतलं आणि त्या खेकड्यांमध्ये ती आता तो मसाला भरून घेत आहे. छान प्रकारे दाबून दाबून भरायचा आहे आणि टाईट बंद करून घ्यायचा आहे. हे बघा, तिने आता खेकडा हा बंद करून घेतलेला. असे सगळे खेकडे आम्ही रेडी करून घेतले. ही रेसिपी पण खूप छान लागत होती. फ्राय केल्यामुळे त्याची चव वेगळीच लागली आणि रश्श्यातली चव वेगळी, म्हणजे दोघांची चव वेगवेगळी होती. सो आता हे सगळे खेकडे आम्ही मसाला भरून रेडी केलेले आहेत. आता ते फ्राय करायला ठेवणार आहे. इवन जे त्यांचे नांगे होते ना त्यांनासुद्धा हा मसाला आम्ही कोट करून घेतला होता आणि हे सुद्धा फ्राय करायला टाकणार आहे. सो आता इथे पॅन घेतलेला आहे आणि हे बघा, तेल तापत ठेवलेलं आहे, पाठीमागे तवा तापत ठेवलेला आहे, त्याच्यात नांगी टाकायची आहेत तव्यामध्ये आणि पुढे जे पॅन आहे त्याच्यामध्ये जे खेकडे भरलेले आहेत ते ॲड करायचे. सो हे बघा, आता इथे हे जे नांगे आहेत ते टाकलेले आहेत तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी. हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा,
खरंच खूप टेस्टी लागत होते. सो नांगे टाकून झालेले आहेत आणि त्याचं पाणी उरलं तेही मी ॲड करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. हे जशी सोनाली मला सांगत होती त्याप्रकारे मी करत होती. आता पॅनमध्ये आपण हे बघा आता छान रोस्ट करत ठेवायचे असं वाटतं ना. त्यांचे तेलात टाकल्यानंतर नांगे हलायला लागले असं वाटलं की खरंच जिवंत आहेत की काय. हे बघा आता भरलेले खेकडे आता पॅनमध्ये मी तेलामध्ये ॲड करत आहे. हे सुद्धा सेम तसेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. छान प्रकारे फ्राय होतात, रोस्ट होतात आणि त्याच्यामुळे जो मसाला आहे ना तो पण मस्त त्याच्याबरोबर फ्राय केला जातो आणि त्याची टेस्टच एकदम वेगळी होते. खूपच छान अशी मेजवानी होती आमची गटारीची. सो आता हे बघा आपले नांगे फ्राय करून तयार झालेले आहेत. यांचा कलर चेंज झाला म्हणजे आपले नांगे खाण्यासाठी तयार आहे. तोपर्यंत बघा इथे आमच्या रश्श्याला पण छान अशी उकळी आलेली आहे. खूपच टेस्टी रस्सा तयार झाला होता आणि आपले हे फ्राय केलेले खेकडेसुद्धा तयार झालेले आहेत. रश्श्याला बघा किती छान तरी आली आहे ना, सुंदर दिसत होता आणि चवीलाही खूप टेस्टी होता. आता आम्ही जेवण करायला बसलो. सगळ्यांनी छान जेवणाचा आस्वाद घेतला. सो फ्रेंड्स, कशी काय वाटली तुम्हाला ही खेकड्याच्या रस्स्याची रेसिपी आणि मग फ्राय खेकड्याची रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.